गणेश पुराणामध्ये पुढल्या अध्यायामध्ये शूरसेन आणि इंद्राची भेट आणि भ्रूशुंडी ऋषींची कथा येते. सहस्रपूर नावाचं एक नगर होतं. तिथे शूरसेन नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुशीला. सुशीला ही अतिशय साध्वी धर्मानुगामी अशी स्त्री होती. एकदा अचानक असं घडलं की आकाशातून इंद्राचे विमान चाललेले होते आणि त्यावेळी धर्तीवर असलेल्या एका कुष्ठी दूताची नजर त्या इंद्राच्या विमानावर पडली आणि अचानक विमान धाडकन खाली कोसळलं आणि ते कोसळलं ते अचानक या शूरसेन राजाच्या राज्यसभेमध्येच. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, अचानक हे विमान आलं कुठून. राजाने इंद्राला भेट दिली. राजा आणि इंद्रामध्ये अनेक राजाने त्याचं स्वागत केलं. इंद्राने गणेश भक्तांविषयी काही गोष्टी राजाला चर्चेमध्ये सांगितल्या. त्याने भ्रूशुंडी ऋषींची कथा या राजाला सांगितली. दंडकारण्यामध्ये एक दंडकारण्य नंद नावाचं एक नगर होतं. तिथे एक अतिशय दुष्ट असा कोळी म्हणजे घीवर राहत होता. एकदा हा कोळी शिकारीसाठी अरण्यामध्ये आलेला होता. त्यावेळी तिथे एका गणेश तीर्थाचं असं स्थान होतं. त्या स्थानावर मुद्गल ऋषी तपश्चर्येसाठी त्या ठिकाणी आलेले होते. ते बसलेले होते. त्यांना पाहून ह्याच्या मनामध्ये असा विचार निर्माण झाला की आपण याचा वध करावा. पण त्यासाठी तो मुद्गल ऋषींच्या समोर हजर झाला आणि त्यांचं रूप पाहून, प्रत्यक्ष त्यांचं दर्शन पाहून त्याच्या मनामध्ये अचानक वैराग्य आणि विरक्ती निर्माण झाली. त्याचं मन अतिशय शांत झालं आणि त्या अनुभूतीने तो अतिशय आनंदित झाला की हे कोणीतरी महातपस्वी आहेत. त्यामुळे त्याच्या मनामध्ये जो विचार आलेला होता तो क्षणात नष्ट झाला आणि त्याचे भाव संपूर्णपणे बदलून गेले. मागे याच मुद्गल ऋषींच्या अंगावरून जी वाऱ्याची झुळूक निघाली ती दक्ष राजपुत्राचा संपूर्ण रोग नष्ट करण्यासाठी कार्यरत ठरली. असे हे मुद्गल ऋषी, ज्यांच्या दर्शनाने समोरच्या व्यक्ती मग तो कितीही दुराचारी असला तरीही त्याची मती म्हणजे सज्जनांच्या संगतीचाच किती मोठा प्रभाव घडून येतो याचं हे अत्यंत मूर्तिमंत उदाहरण. या मुद्गल ऋषींच्या चरणांना पकडून या कोळ्याने आपल्या उद्धाराचा मार्ग मागितला आणि त्यावेळी मुद्गल ऋषींनी त्याला गणेशाच्या षडाक्षरी मंत्राचा जप करण्यासाठी सांगितले. हातातली काठी तिथेच रोवली आणि त्याच ठिकाणी त्या जमिनीवर तो मांडी घालून बसला आणि बसला तो तपश्चर्येलाच बसला. षडाक्षरी मंत्रामध्ये तो इतका तल्लीन झाला. मुद्गल ऋषी त्या ठिकाणाहून निघून गेले. ह्या साधारण संपूर्ण घटनेला 1000 वर्ष पूर्ण झाली आणि घडलं असं की जी काठी त्याने त्या ठिकाणी मातीमध्ये रोवली होती त्या काठीला सुद्धा अंकुर फुटले आणि त्या ठिकाणी एक मोठा वृक्ष निर्माण झाला. आणि ज्या ठिकाणी हा कोळी हा घीवर बसला होता त्याच्या अंगाभोवती हे भले मोठे वारुळ निर्माण झाले. त्यानंतर अनेक वर्षानंतर जवळजवळ 1000 वर्षांचा कालावधी लोटला आणि त्याच मार्गाने मुद्गल ऋषी पुन्हा एकदा जात होते आणि त्यावेळी त्याच ठिकाणावरून निघून जात असताना अचानक त्यांना गणेश मंत्रांचा मंद असा ध्वनी ऐकू येऊ लागला आणि त्यावेळी एकाएकी मुद्गल ऋषींना आठवण झाली ती या कोळ्याची, या घिवराची, की मी असा मंत्र या कोळ्याला दिला होता. आणि त्यावेळी त्यांनी ते वारुळ बाजूला करून आतमध्ये बघण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण माती बाजूला केल्यानंतर आतलं ते आश्चर्यजनक दृश्य पाहून त्यांना अतिशय आनंदही झाला. कारण या कोळ्याच्या भ्रूमध्यामधून म्हणजे भुवयांच्या मध्यस्थानातून
एका सोंडेसारख्या अवयवाची निर्मिती झालेली होती, जणू काही. म्हणजे आपण म्हणतो ना की जीव आणि शिव एकरूप होतात, त्याप्रमाणे गजाननाशी एकरूप झालेला हा कोळी, हा घीवर, याला सुद्धा त्या गजाननासारखी सोंड निर्माण झालेली बघून मुद्गल ऋषींनी या कोळ्याचे नाव भ्रूशुंडी असे ठेवले. आणि भ्रूशुंडी याने पुन्हा पुढे तशीच तपश्चर्या चालू ठेवली, आराधना चालू ठेवली. आणि त्याच्या आराधनेमुळे श्री गजानन प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याला दर्शन दिले, त्याचे कृपाशीर्वाद दिले आणि त्यांचा उद्धार केला. हे स्थान ज्या ठिकाणी बसून या कोळ्याने, या घिवराने तपश्चर्या केली, ते क्षेत्र नामल क्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. आणि अनेक भाविक आजही त्या ठिकाणी दर्शनाला येतात, त्यांना मोक्ष प्राप्ती होते, अशी या स्थानाची विशेष प्रचिती आहे. याच भ्रूशुंडी ऋषींचे माता पिता नरक यातना भोगत असल्याचा वृत्तांत एकदा देवर्षी नारदांनी यमलोकातून या भ्रूशुंडी ऋषींना दिला की तुझे माता पिता अशा प्रकारे नरक यातना भोगत आहेत, त्यांच्या सद्गतीसाठी तू काहीतरी विचार करायला हवा. त्यावेळी भ्रूशुंडी ऋषींनी या गजाननाचं संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं आणि त्याचा पुण्य प्रभाव असा झाला की या भ्रूशुंडी ऋषींच्या माता पित्यांना सद्गती प्राप्त झाली आणि मुक्ती मिळाली. असं हे विशेष गणेश चतुर्थीचं व्रत आहे, जे आपले अनेक मनोरथ पूर्ण करतं. त्याचप्रमाणे आपल्या पितरांना सद्गती देण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करत असतं. असा वृत्तांत इंद्राने या शूरसेन राजाला सांगितला. पुढे अजून एक कथा इंद्राने या शूरसेन राजाला सांगितली, ती म्हणजे कृतवीर्य नावाच्या एका राजाला या संकष्टी चतुर्थीच्या व्रत महात्म्याने पुत्र संतती प्राप्ती झाली. कृतवीर्य नावाचा हा पराक्रमी राजा अतिशय सुशील होता, सर्व गुण संपन्न असा होता. त्याची पत्नी सुगंधा अतिशय प्रेमळ स्वभावाची पतिव्रता नारी होती. परंतु पुत्र संतान नसल्याने दोघेही अतिशय दुःखी होते. त्याकरिता अनेक उपचार त्यांनी घेतले, अनेक व्रतवैकल्य, उपास तापास बरंच काही केलं, परंतु कशाचाही काहीही उपयोग झाला नाही. दोघांनीही त्यामुळे निराशेने अरण्यामध्ये प्रवेश करायचा, आपला जीव जाईपर्यंत, डोळे मिटेपर्यंत तपश्चर्या करायची असं त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे तपश्चर्येला जाऊन वनामध्ये ते बसले. दोघांची अवस्था अतिशय मरणोन्मुख अशी झालेली होती आणि ती अवस्था बघून एकदा देवर्षी नारद तिथून प्रवास करत होते, तेव्हा त्यांनी त्यांना पाहिलं आणि त्यांना खूप दुःख झालं मनामध्ये, त्यांची दया आली आणि त्यावेळी त्वरेने ते स्वर्गलोकामध्ये आले. स्वर्गलोकामध्ये आल्यावर या कृतवीर्याच्या पित्याची त्यांनी भेट घेतली आणि त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. आपला पुत्र अशा प्रकारे मरणोन्मुख अवस्थेमध्ये तपश्चर्येला बसलेला आहे, त्याचा काहीतरी भगवंतांनी त्याला मार्गदर्शन करावे या इच्छेने हे जे कृतवीर्याचे पिता आहेत ते ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवाला भेटले आणि आपल्या पुत्राच्या सुखासाठी त्यांनी त्या ठिकाणी करुणा भाकली. आणि त्यावेळी ब्रह्मदेवांनी त्या पित्याला, कृतवीर्याच्या पित्याला आपल्या मुलाच्या पूर्व जन्माचा वृत्तांत सांगितला की पूर्वी हा तुझा मुलगा सोम नावाचा एक अंत्यज होता. हा काय करायचा तर चोऱ्या माऱ्या, वाट माऱ्या करायचा, लुबाडणं, प्रसंगी हत्याही करणं, हे त्याचे उद्योगधंदे. आणि त्यातून जो काही पैसा मिळायचा त्यावर तो कुटुंबाचं पालन पोषण करायचा. एकदा त्याच्या हातून 12 ब्राह्मणांचा वध घडला. त्या दिवशी नेमकी माघ कृष्ण चतुर्थी होती. चंद्रोदयाच्या वेळेसच त्याच सुमारास त्याने ते लुटलेलं धन होतं आणि त्या दरम्यान नकळत त्याच्याकडनं उपोषण घडलं.
आणि आपला पुत्र म्हणजे त्याच्या मुलाचं नाव होतं गणेश. गणेश 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 असं सारखं तो आपल्या पुत्राला हाक मारत होता. त्यामुळे गजाननाचं नामस्मरण सुद्धा घडलं. चंद्रोदयानंतर त्याने भोजन केलं. ह्या सगळ्या एकंदर घटना ह्या एखाद्या व्रताप्रमाणे घडल्या. म्हणजे जणू काही त्याच्याकडनं हे गणेश चतुर्थीचं हे व्रतच घडलं आणि त्याची म्हणजे कळत नकळत अशा प्रकारे त्याच्याकडनं ह्या घटना घडल्या, ही कृत्य घडली. आणि या कृत्याचा प्रभाव असा झाला की त्याला पुढचा जन्म जो मिळाला तो राजाचा जन्म मिळाला आणि राजवैभव प्राप्त झालं. परंतु त्याच्याकडून घडलेल्या 12 ब्राह्मणांचा वध हे ब्रह्महत्येचं पातक त्याच्या माथी होतं आणि त्याच्यामुळे त्याला पुत्र सुख नव्हतं. ब्रह्मदेवांनी त्याला म्हणजे कृतवीर्याच्या पित्याला स्वप्नामध्ये जाऊन तू त्याला संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्याचा दृष्टांत दे असा सल्ला दिला. त्याप्रमाणे कृतवीर्याच्या पित्यांनी आपल्या पुत्राला या संकष्ट चतुर्थीचं व्रत करण्यासाठी सांगितलं आणि ते व्रत कृतवीर्याने केलेलं आहे अगदी मनोभावे आणि त्याला पुत्रलाभ झाला. अशी एकंदर ही संकष्ट चतुर्थी तिचा व्रताचा महिमा हा साधारण 48 ते 59 या अध्यायांमध्ये अनेक कथांद्वारे आपल्याला गणेश पुराण समजावून सांगतं. 60व्या अध्यायामध्ये संकष्टी चतुर्थीचं हे व्रत कशा प्रकारे करावं त्याचं संपूर्ण वर्णन दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे येते ती अंगारकी चतुर्थी. या अंगारकी चतुर्थीचं वर्णन. अंगारकी चतुर्थी ही कृष्ण चतुर्थी, अंगारकी चतुर्थी या नावाने ओळखली जाते आणि ती मंगळवारीच येते. फार पूर्वी क्षिप्रा नदीच्या काठी भारद्वाज नावाचे ऋषी त्यांचा आश्रम होता. एके दिवशी हे ऋषी स्नानासाठी गेलेले होते. त्यावेळी स्वर्गलोकातील काही अप्सरा त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी आल्या. त्यांना पाहून ऋषी अतिशय कामपीडित झाले आणि त्या दरम्यान त्यांचं वीर्य हे खाली पडलं आणि ते पृथ्वीकडून धारण केलं गेलं आणि त्यातून एक लालबुंद अशा तेजस्वी पुत्राची निर्मिती झाली. 7व्या वर्षी या धरणी मातेकडून पुत्राला त्याच्या पित्याबद्दलचं त्याच्या जन्माचं रहस्य कळलं आणि त्यावेळी आपल्या वडिलांना भेटण्याची मनामध्ये दुर्दम्य अशी आशा त्याच्या निर्माण झाली आणि त्यावेळी धरणीसोबत हा पुत्र भरद्वाज ऋषींच्या आश्रमी आला. त्यांनी त्यांची भेट घेतली आणि सगळा एकंदर वृत्तांत सांगितला आणि त्यावेळी पुत्राची भेट घडल्यामुळे ऋषी अतिशय आनंदित झाले. त्यांनी आपल्या पुत्राचा स्वीकार केला, त्याला आलिंगन दिलं. मायेने त्याच्या माथ्यावरून हात फिरवला, त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि अतिशय प्रेमपूर्वक त्यांनी आपल्या मुलाचा उद्धार व्हावा यासाठी गणेश मंत्राचा उपदेश त्याला दिला. हा पुत्र सुद्धा पित्याप्रमाणेच अतिशय तपस्वी होता. गणेश मंत्राचं जपानुष्ठान त्याने अतिशय प्रेमाने, भक्तिभावाने, श्रद्धेने केलं आणि त्याचा परिणाम असा झाला, श्री गजानन त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले. त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यासमोर त्याला दर्शन दिलं आणि त्याला वरदान म्हणून ग्रहमंडळामध्ये मंगळ या नावाने स्थान दिलं. भविष्यामध्ये तू अंगारक या नावाने प्रसिद्ध होशील. त्यावेळी या अंगारकाने तपश्चर्या ज्या ठिकाणी केली त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली आणि त्याचं मंगलमूर्ती असं नामकरण केलं. त्या दिवसापासून अंगारक म्हणजे मंगळवारी येणारी ही जी चतुर्थी आहे ही अंगारक चतुर्थी म्हणून प्रसिद्ध आहे. सर्व गणेश भक्त या अंगारक चतुर्थीच्या दिवशी अतिशय भक्तिभावाने आपल्या आराध्य गजाननाची पूजा अर्चा करीत असतात. त्यासाठी उपासना करतात, व्रत करतात आणि मोदकांचा गोड गोड नैवेद्य आपल्या बाप्पाला अर्पण करतात. विशेष फळ देणारं असं हे अंगारक चतुर्थीचं
व्रत आहे. अध्याय 62 आपल्याला चंद्राची म्हणजे भालचंद्र म्हणून जे भगवंताचं रूप आहे, त्यांनी चंद्राची एक कला आपल्या मस्तकावर धारण केलेली आहे. ही कथा या ठिकाणी या 62व्या अध्यायामध्ये येते. एके दिवशी शंकरांच्या दर्शनासाठी नारदांचे कैलासावर आगमन झाले. त्यांनी आपल्यासोबत एक अपूर्व असं फळ आणलं होतं. त्या फळावरून षडानन म्हणजे कार्तिक स्वामी आणि गणपती या दोघांमध्ये भांडण निर्माण झालं आणि त्या दरम्यान पक्षपात झाला. यामुळे गणेशाला अतिशय क्रोध आला. त्यामुळे हा विधाता भयभीत झाला आणि त्याची अवस्था पाहून चंद्राला मौज आली. गणेशाचं ते भयभीत आणि क्रोधायमान असं रूप बघून त्याला फार हसू आलं आणि चंद्र त्यांची चेष्टा करू लागला, हसू लागला. याचा परिणाम असा झाला की गजाननाने चंद्राला लगेच शाप दिला की ज्या माझ्या वदनाकडे बघून तू आज हसत आहेस, तुला तुझ्या सुंदर रूपाचा गर्व आहे, जा तुझ्या मुखावर डाग पडतील. आणि तेव्हापासून चंद्रावर डाग निर्माण झाले. सर्व देवांनी चंद्राच्या वतीने गणपतीची क्षमा मागितली. तेव्हा गणेशाने त्यांना उशाप दिला आणि या उशापामध्ये त्यांनी सांगितलं की तुझं गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणी दर्शन घेणार नाही माझ्या, परंतु तुला संकष्टी चतुर्थी जेव्हा असेल त्यावेळी तुझ्या दर्शनाशिवाय कोणी व्रत सोडणार नाही, असा एक उशाप म्हणून त्यांनी चंद्राला या ठिकाणी मोकळं केलं. आणि त्याचं कौतुक म्हणून त्याने जी काही पुढे तपश्चर्या केली, गणेशाची आराधना केली आणि त्या आराधनेतून प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी या चंद्राची एक कला आपल्या मस्तकावर धारण केली आणि या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी सिद्धी क्षेत्र या ठिकाणी चंद्राची कला माथी असलेला असा तो भालचंद्र असं ते चंद्राकडून स्थापित झालेलं सिद्धी क्षेत्र इथलं गणेशाचं मंदिर. पुढे दुर्वा म्हणजे गणेशाच्या अतिशय आवडीचा विषय म्हणजे दुर्वांचा. जांबनगरामध्ये सुलभ नावाचा एक राजा होता. अतिशय धर्माने वागणारा. समुद्रा ही त्याची पत्नी. सुशील होती, पतिव्रता होती. राजाकडे एकदा भिक्षा मागण्यासाठी मधुसूदन नावाचा एक गरीब ब्राह्मण आला. राजाकडून या ब्राह्मणाचा त्याची फाटकी वस्त्र पाहून खूप अपमान झाला. त्यामुळे त्या ब्राह्मणाला राजाचा राग आला आणि त्यांनी राजाला शाप दिला, तू बैल होशील. ही गोष्ट ऐकल्यानंतर राणीलाही राग आला की माझ्या पतीला राजाला तू असा शाप देतोस. राणीने त्या ब्राह्मणाला शाप दिला, तू गाढव होशील. ब्राह्मणाकडून राणीला सुद्धा शाप दिला गेला की तू चांडाळीन होशील. आणि पुढे या तिघांकडून चतुर्थीला म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला दुर्वांकुरण अर्पण करून नकळत अशी पूजा घडली. गणपतीला त्यांची दया आली आणि त्यांची कृपादृष्टी या तिघांवर झाली आणि त्यामुळे या दुर्वा अर्पण केल्यामुळे हे तिघेही आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रकट झाले. त्यांना दिव्य देह प्राप्त झाले आणि ते गणेश लोकी त्या ठिकाणी त्यांना घेऊन जाण्यासाठी भगवंताकडून विशेष असं दैदिप्यमान विमान आलं. साधूजनांनी देवदूतांना याबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी दुर्वांचं महत्त्व सांगणारी कथा ही पुढे आपल्याला गणेश पुराणामध्ये ऐकायला मिळते. स्थावर नावाचं एक नगर होतं. तिथे कौंडिन्य ऋषी आणि आश्रया हे त्यांची पत्नी राहत होते. गणपतीला दुर्वा का बरं रोज वाहता असा तिने आपल्या पतींना म्हणजे कौंडिन्य ऋषींना प्रश्न केला आणि दोघांमध्ये झालेला संवाद म्हणजे ही जनक राजाची कथा. त्याचबरोबर त्यांनी यमलोकामध्ये असलेल्या अनलासुराची सुद्धा कथा या
आपल्या पत्नीला आश्रयाला सांगितलेली आहे. एकदा यमलोकामध्ये एक उत्सव होता. सर्व देव, गंधर्व, श्रेष्ठ ऋषी उपस्थित होते. मनोरंजनासाठी तिलोत्तमा नावाच्या सुंदर अशा अप्सरेचं नृत्य चालू होतं. आणि त्यावेळी यमाला त्या तिलोत्तमा अप्सरेचं ते सौंदर्य पाहून तो अतिशय कामप्रेरित झाला. आपल्या वासना तो ताब्यात ठेवू शकला नाही आणि तो तिच्याशी अंगसंग करू लागला. त्याच्यापासून तिला एक राक्षस पुत्र जन्माला आला आणि हा राक्षस पुत्र म्हणजे संपूर्ण सृष्टीसाठी मोठं संकटच होता. गणपतीकडून या संकटाचा नाश व्हावा, या संकटाचं निवारण व्हावं म्हणून सर्व देवदेवतांनी आराधना केली. त्यावेळी गजाननाने या अनलासूर राक्षसाला अक्षरशः गिळून टाकले. पण त्याचा परिणाम असा झाला की गणेशाला अतिशय त्रास होऊ लागला. अनेक प्रकारे शरीरामध्ये दाह निर्माण झाला आणि त्यावर शीतलता असावी, देहाला त्यांच्या शीतलता लाभावी म्हणून त्यांच्या डोक्यावर दुर्वांची जुडी ठेवण्यात आली. आणि ज्यावेळेला ही दुर्वांची जुडी त्यांच्या डोक्यावर ठेवली, क्षणामध्ये त्यांच्या शरीरातील दाह शांत झाला. म्हणून गणेशाला दुर्वा या अतिशय प्रिय आहेत असं या ठिकाणी कौंडिन्य ऋषींनी आश्रयाला सांगितलं. या संदर्भातली, या गोष्टीला पुष्टी देणारी अशी एक कथा कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नीला सांगतायत की मिथिला नगरीमध्ये एक जनक नावाचा राजा होऊन गेला. हा जो जनक नावाचा राजा होता अतिशय उदार होता, खूप धर्मपरायण होता, दान धर्म खूप करायचा, जनकल्याणाचा सुद्धा तो अगदी पुत्रव्रत प्रजेची काळजी घ्यायचा. परंतु त्याला स्वतःबद्दल अतिशय गर्व होता. एकदा या राजाचा गर्व आपण मोडून काढा, नारद मुनींनी अशी विनंती श्री गजाननाला केलेली आहे. कारण ज्या वेळेला नारद मुनी राजाला भेटण्यासाठी गेले, राजाचं फार कोडकौतुक केलं, तो किती धर्मपरायण आहे, कशा प्रकारे तो सर्व प्रजेचं रक्षण करतो, सर्वांची काळजी घेतो, कशा प्रकारे त्यांचा उद्धार करतो, हे सार कोडकौतुक ऐकल्यानंतर ही सर्व ईश्वरी कृपा आहे, आमच्या गजाननाच्या कृपेने हे सगळं घडत आहे हे म्हटल्यावर मात्र या जनक राजाला प्रचंड राग आला आणि त्यांनी गणेशाचं अस्तित्व धिक्कारून लावलं. आणि हे जे काही मी करतो आहे या सगळ्याचं श्रेय हे माझं स्वतःचं आहे, हा सगळा माझा पराक्रम आहे. हा मीपणाचा अहंकार राजाला निर्माण झालेला होता. इतका धर्मपरायण, इतका सचिल राजा होता, परंतु त्या अहंकाराने त्याचं अधःपतन होऊ नये अशी इच्छा नारद मुनींच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्यांनी गणेशांची भेट घेतली आणि गजाननाला विनंती केली, हे प्रभू, आपण या राजाचं गर्वहरण करावं. आणि त्यावेळी एका विप्राचं रूप घेऊन, गरीब ब्राह्मणाचं असं रूप घेऊन गजानन या मिथिला नगरीमध्ये आले. मिथिला नगरीमध्ये आल्यानंतर त्यांचं ते विचित्र रूप पाहून सगळेजण त्यांचा धिक्कार करत होते. अंगातून पू वाहत होता, कुष्ठरोगासारखं अंग, रक्त, पू सगळा त्यातून निघत होता. आणि अशा वेळी अशा दुर्गंधी शरीराला येत होती. सगळे रस्त्यातील लोक त्याचा धिक्कार करत होते. आणि मिथिला नगरीच्या प्रवेशद्वाराकडे हा विप्र आलेला आहे. द्वारपाल सुद्धा त्यांना पाठवण्यासाठी तयार नव्हते, परंतु काही केल्या राजाचं सत्व जाऊ नये म्हणून अखेर ते राजाकडे या विप्राला म्हणजेच गजाननांना घेऊन गेले. गेल्यानंतर काय हवंय तुला म्हणून, काय हवं ते वरदान माग म्हणून राजाने, या जनक राजाने या विप्राला सांगितलं. त्यावेळी आपल्याला प्रचंड भूक लागली आहे असं गजाननाने सांगितलं. आणि त्यांनी, राजाने लगेच आपल्या स्वयंपाक्याला बोलवून पाकशाळेमध्ये स्वयंपाक सिद्ध करायला सांगितला. आणि ह्या ब्राह्मणाची जी काही भूक आहे ती भागवा आणि त्याला प्रसन्न अवस्थेमध्ये पाठवा अशा प्रकारे सांगण्यात आलं. त्या ठिकाणी पाकशाळेमध्ये अनेक व्यंजनं तयार होऊ लागली, पक्वान्न छान बनू लागली. हा विप्र त्या ठिकाणी जेवायला बसला. पाहता पाहता बनवलेले सर्व पदार्थ संपले.
त्यानंतर राजाच्या कोशागारामध्ये असलेलं अन्नधान्य मागवलं गेलं, त्याच्यापासून पाक संपन्न केला गेला, अन्न तयार झालं आणि ते या विप्राला वाढण्यात आलं. ते सुद्धा संपलं. अखेर कोशागार पूर्णपणे खाली झाला. आता काय करावं? राजाला प्रश्न पडला. राजाने नगरामध्ये पाठवलं. राजाचे सेवक नगरातील प्रत्येक घरोघरी गेले आणि त्यांनी नगरातील लोकांकडे घरचं धान्य मागून आणलं, पाकशाळेत ते सिद्ध केलं आणि या विप्राला वाढलं. इतकं खाऊनही काही केल्या या विप्राचं पोट भरत नाहीये हे पाहून राजाला प्रचंड आश्चर्य वाटलं. कोणीतरी येऊन राजाच्या कानात म्हणालं की मध्ये मी ऐकलं होतं की आपल्या राज्यामध्ये कोणीतरी ब्रह्मराक्षस शिरलेला आहे, कदाचित हा तोच तर नाही ना. हे ऐकून राजाच्याही मनामध्ये शंका निर्माण झाली. गजानन असते अंतर्यामी होते. लगेच उठले की हे राजन, तू जर माझी भूक भागवण्यासाठी सिद्ध नसेल तर तसं सांग, हा मी निघालो. आणि गजानन रागाने तिथून निघाले. नगरीमध्ये फिरत फिरत प्रत्येक घरामध्ये भिक्षा मागू लागले, पण कोणत्याही घरामध्ये काही भिक्षा त्यांना मिळाली नाही. आणि त्यावेळी एका ऋषींच्या घरी हे गजानन आले. त्रिशीर ऋषी आणि विरोचना असं त्यांचं नाव होतं, त्यांच्या पत्नीचं विरोचना असं नाव होतं. त्यांच्या घरी गजानन हे विप्र रूपामध्ये भिक्षा मागू लागले. अतिशय गरिबी होती, घरामध्ये काहीच शिल्लक नव्हतं. त्यावेळी तिने क्षमा मागितली की आमच्या घरामध्ये काहीही अन्नाचा कण शिल्लक नाही आहे, मी काय बरे देऊ. आणि त्यावेळी गजानन अक्षरशः घरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तिथे एका टोपलीमध्ये एक दुर्वा पडलेली होती. ती त्यांनी उचलून ग्रहण केली आणि त्याच क्षणी त्यांच्या पोटामध्ये जी भूक निर्माण झालेली होती ती भूक अत्यंत क्षणार्धामध्ये शांत झाली. हा सर्व प्रकार या विप्राच्या मागोमाग येणाऱ्या या जनक राजाने पाहिला. आणि पाहिल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं की ज्याला आपण ब्रह्मराक्षस समजत होतो तो हा ब्रह्मराक्षस नसून स्वतः गजानन आहे. कारण त्रिशीर आणि विरोचना यांच्या घरी दुर्वा खाल्ल्यामुळे गणेश भगवंत प्रसन्न झाले, प्रकट झाले आपल्या मूळ रूपामध्ये आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. शेवटी जनक राजाला जो अहंकार झालेला होता तो अहंकार त्या ठिकाणी मोडून निघाला. क्षणात त्याला श्री गजाननांचं अस्तित्व लक्षात आलं, आपली चूक लक्षात आली. तो लगेच त्याने त्यांचे चरण पकडले आणि आपलाही उद्धार करावा अशी विनंती केली. आणि त्यावेळी गजाननांनी त्याला शुभ आशीर्वाद दिले आणि तेव्हापासून राजा श्री गजाननांचा भक्त बनला आणि दुर्वांचं महत्त्व सुद्धा त्याला कळलं. अशा प्रकारे भगवंतांना दुर्वा या अतिशय प्रिय आहेत. कौंडिन्य ऋषींनी आपल्या पत्नीला, तू दुसऱ्यांचाच अनुभव काय ऐकतेस, तू स्वतःच घे ना अनुभव. इतरांच्या कथा ऐकण्यापेक्षा स्वतः अनुभव घेतला तर तुझा विश्वास जास्त चांगल्या प्रकारे पटेल. त्यामुळे एक दुर्वा घेऊन तिला इंद्राकडे जा आणि तिच्या भारा इतकं सोनं मागून आण असं सांगितलं. सर्व देवांना दुर्वांचं महत्त्व त्या ठिकाणी कळलेलं आहे. कारण पतीच्या आज्ञेवरून आश्रया ज्यावेळी स्वर्गलोकी गेली, अमरावतीस म्हणजे इंद्रनगरीमध्ये गेली, तिने स्वतःचा परिचय दिला आणि आगमनाचा हेतू सांगितला. त्याने एका दूतासह तिला कुबेराकडे पाठवलं. इंद्राच्या आज्ञेनुसार कुबेराने तिने आणलेल्या एका दुर्वेची तुला करून ती दुर्वा एका पारड्यामध्ये ठेवून दुसऱ्या पारड्यामध्ये किंचित सोनं टाकलं. म्हणजे तिच्या हातामध्ये ती दुर्वा होती, त्या दुर्वे इतकंच सोनं घेऊन ये असं सांगितलं. त्याच्यामुळे कुबेराला वाटलं की काय या दुर्वेचं कितीच एवढं वजन भरणार आहे, त्याच्यामुळे त्याने अगदी थोडंसं सोनं त्यामध्ये टाकलं. पण पारडं काही केल्या खाली जाईना. त्यानं अजून सोनं टाकलं. हळूहळू पाहता 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 त्याचा कोशच रिकामी झाला
आणि शेवटी कुबेर स्वतः त्या पारड्यामध्ये बसला, परंतु सगळं व्यर्थ. पारडं काही केल्या खाली जाईना. आता करायचं तर काय करायचं? कुबेराला खूप मोठा प्रश्न पडला. आणि हे सगळं वर्तमान तोपर्यंत इंद्राकडे ही बातमी पोचलेली होती. इंद्रासह हरिहरांनाही मोठं आश्चर्य वाटलं. सगळे जण त्या ठिकाणी आले. कुबेरा समवेत तुलास्थानी ते सगळे आले. इंद्र ऐरावतासह पारड्यामध्ये चढला. विष्णू आणि शंकरही चढले, पण काही केल्या पारडं जागचं हलेना. हतबल झालेल्या देवांनी कौंडिन्य ऋषींची भेट घेतली. त्यांना विनम्र अभिवादन केलं आणि म्हणाले, हे ऋषीश्रेष्ठा, तुम्ही खूप महान आहात, थोर आहात. तुमच्यामुळे आज आम्हाला या दुर्वांचं महत्त्व कळलेलं आहे. आणि तेव्हापासून दुर्वा या भगवंताला अर्पण केल्यावर किती मोठी पूजा घडते, याचं महत्त्व काय आहे हे सर्व देवादिकांना कळलेलं आहे. अशा प्रकारे दुर्वा या अतिशय दिव्य गुणांनी अशा भगवंतांना आकर्षित करतात. तर अशा प्रकारे आज आपण गणेश चतुर्थी व्रत, गणेश संकष्ट चतुर्थी व्रत, अंगारकी चतुर्थी व्रत, गणेशाच्या षडाक्षर मंत्रांचा प्रभाव, त्याच्या ध्यानाचा प्रभाव, असे अनेक कथा आज आपल्याला या तिसऱ्या विभागामध्ये ऐकायला मिळाल्या. तर आज आपण इथेच थांबूया. झालेली संपूर्ण सेवा त्या गजाननाच्या चरणी आपण अर्पण करूया आणि पुन्हा उद्या आपण पुढील अध्यायांकडे जाण्यासाठी नव्या जोमाने तयारी करूया. तोपर्यंत गजाननांना माझा शिर साष्टांग नमस्कार. तुम्हाला गणेश पुराणाच्या या कथा आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या शेअर करा, लाईक करा, तुमचे अभिप्राय त्यामध्ये लिहा आणि अशीच सेवा भगवंताची अखंड आपल्याकडनं घडत राहो अशी विनंती करून आज आपण इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार.